लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आपल्यासोबत नागपूर येथील एक भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष लहानपणी लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. काकू जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. तुमचं नाव सांगा संपूर्ण. पुष्पाराम शिंगिरणारे. मूळ गाव? मूळ गाव आमचं झाडगाव होय, पण नागपूरला नोकरी. तर तुम्हाला लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला सुरुवातीला ते सांगा. ध्यास म्हणजे आमच्या आई वडिलाच्या इकडून. बरं. आई वडिलाच्या इकडून लागला. आई वडील आलते, त्यांच्या सोबत आली होती मी. हो हो. अमरावती जिल्ह्यात येरड बाजार देशमुख. अच्छा, तिथून आल्या होत्या? हो. कशाने आले होते तुम्ही? बंडी बैलानं. हो काय, बंडी बैलानं. स्वयंपाक आणला होता का? स्वयंपाक आणला होता की? स्वयंपाक नाही, असंच दर्शनाला आलं. बरोबर. काय घडलं ते सांगा मग. ते आमच्या आईले म्हणे का तुमच्या गौऱ्या गेल्या होत्या म्हणे, आता लायण्या गौऱ्या गेल्या तुया गेल्या, पण थोडंसं राहिलं म्हणे. हो. काय अर्थ झाला त्याचा मग? त्याचा अर्थ म्हणजे मग जवळ गेली मरणाच्या, पण परत आली बा. पोरीचं लग्न गिग्न असं होत होतं असं. हो. असं तुमच्या आईले सांगितलं? आईले सांगितलं. बरं, त्या काळामध्ये इथे काय व्यवस्था होती हे सांगा बरं. इथं व्यवस्था म्हणजे एकच रूम होता मोठा. अच्छा. महाराजाचा साधा सुद्धा. बरोबर. आणि पांढरेच कपडे घाले. हो. आणि पांढरेच हे राय. आणि कोणी आलं दर्शनाले, त्यांना त्रास आला तर ते उठून चालले जाय, सरळ निघून जाय तिकडे शेतात. असं का? शेतात चालले जाय. आणि मग परत येच नाही हे लोक जायपर्यंत. हो. एवढं पाहिलं. पिप्याचं काय म्हणे तुम्ही? पांढरेच पिपे राय प्रसादाचे. त्या पिप्याली पांढरच लावलं राय. पांढरच हो हो हो. आणि कपडे पांढरेच राहायचे. हो. म्हणजे शुभ्र शुभ्र शुभ्र. अच्छा. पिप्याला पांढरं होतं का? हो, पिप्यालाही पांढरच होतं. तुमचं काय वय असावं तेव्हा? तेव्हा असं मी 15-16 वर्षाची. अच्छा, म्हणजे चांगला आठवत होतं. हो हो हो, आठवते. तुमचंही दर्शन झालं. हो. मग त्याच्यानंतर विवाहानंतर कोणत्या गावाला दिलं तुम्हाला? मला मग नागपूरला दिलं. काय करत होता तुम्ही? मी काहीच नव्हती. गृहिणीच होते. गृहिणीच होते. तुमचे मिस्टर काय करत होते? मिल मध्ये होते, एम्प्रेस मिल मध्ये. अच्छा, एम्प्रेस. म्हणून तुम्हाला नागपूरला दिलं. हो. आज कसं काय येणं झालं तुमचं? आज आमच्या हे जाऊबाई आहे ना, बहिणी आहे, जाऊ आहे. हो. त्यांचं आता भागवत आहे इथं. अच्छा. आता इथं त्या निमित्तानं आले? त्या निमित्तानं. तुमचं नाव सांगितलं का काकू? हो, सांगितलं. पुष्पाराम शिंगिरणारे. अच्छा, पूर्ण नाव सांगितलं तुम्ही. तर काकू, एक थोडक्यात का होईना लहानपणचा तुम्ही एक अनुभव प्रसंग तुम्ही लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगितलं. या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे त्यांच्या नजरेमधून इतर जे तरुण पिढी आहे त्यांना लहानूजी बाबांचं महात्म्य कळावं हा उद्देश घेऊन आपण मुलाखत घेतली. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानूजी बाबा. श्री संत लहानूजी महाराज की जय.